नांदेड CM24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा। CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। नमस्कार, आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड CM न्यूज। आज आपण नांदेड सिडको भागातील क्रांतीवीर लहुजी साळे सभागृह या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी आज कैलासवासी चुडामन भिवाजी वाघमारे यांच्या स्मरणार्थ अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी घेतलेला आहे। तो म्हणजे जी व्यक्ती वाचतात पुस्तक सशक्त असते त्यांचंच मस्तक आणि ते कोणापुढेही कधीही होत नसतात नतमस्तक। याकरिता सबंध देशातील विद्यार्थ्यांचे मस्तक सशक्त राहावे याकरिता साहित्य रत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे स्पर्धा परीक्षा केंद्र या ठिकाणी पुस्तक वाटप करण्याचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे। त्यांचे सुपुत्र जयप्रकाश चुडामन वाघमारे यांनी हा उपक्रम राबवला आहे आणि विशेष म्हणजे या ठिकाणी त्यांच्यासोबत जयप्रकाश चुडामन वाघमारे व त्यांच्या सुविद्य पत्नी उषाताई जयप्रकाश वाघमारे यांचं देखील तेवढंच या ठिकाणी मोलाचं काम आहे की आपले पती काम करत आहेत त्याला आपण सिंहाचा वाटा म्हणून या ठिकाणी त्यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे। या ठिकाणी कितीतरी विद्यार्थी या पुस्तकातून घडतील याकरिता उपक्रम घेण्यात आलेला आहे। त्यानिमित्त या ठिकाणी आपल्यासोबत राष्ट्रपती पुरस्कृत या ठिकाणी आपल्यासोबत शिवा कांबळे आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा करतो। सर, काय सांगणार त्या कार्यक्रमाविषयी? आज आदरणीय स्वर्गीय CB वाघमारे साहेब यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं जयप्रकाश वाघमारे आणि उषाताई वाघमारे यांनी जो या अभ्यासिकेसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रासाठी अण्णाभाऊंच्या नावानं जे अभ्यास केंद्र या ठिकाणी आहे, स्पर्धा परीक्षेचं केंद्र चालवतात ही मंडळी, आज या स्पर्धा परीक्षेच्या केंद्रासाठी अत्यंत चांगले पुस्तकं या ठिकाणी जयप्रकाश वाघमारे आणि उषाताई वाघमारे यांनी या ठिकाणी दिलेले आहेत। खरं तर आत्ताच तुम्ही म्हणाल्याप्रमाणे पुस्तक वाचल्यानंतर माणसाच्या जीवनात खूप मोठी प्रगती होऊ शकते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो महामंत्र तुम्हाला आम्हाला दिलाय, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो कोणी प्राशन करील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, हा महामंत्र बाबासाहेबांनी दिला, तो आपण सगळ्यांनी अंगीकृत करावा। आणि हे जे पुस्तकं या जोडप्यांनी दिलेले आहेत, जयप्रकाश आपल्या बाबाच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं गेल्या अनेक वर्षापासून वेगवेगळ्या शाळांमधून शैक्षणिक साहित्याचं वाटप करत असतात। आता नव्याने स्पर्धा परीक्षा केंद्रासाठी हे स्पर्धात्मक पुस्तकं या ठिकाणी ग्रंथ आज भेट दिलेले आहेत। ते अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे। सर्व विद्यार्थ्यांनी या पुस्तकाचा अत्यंत चांगल्या पद्धतीनं अभ्यास करावा आणि आपलं जीवन यशस्वी करावं अशी मी या विद्यार्थ्यांकडून अपेक्षा व्यक्त करतो। आणि उषाताई वाघमारे आणि जयप्रकाश वाघमारे यांचं मी मनापासून कौतुक करतो की गेल्या अनेक वर्षापासून आपल्या वडिलांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं हे ज्ञानदानाचं काम, प्रकाश वाटण्याचं काम आणि ग्रंथ दान करण्याचं काम जयप्रकाश आणि उषाताई करतात। खरं तर त्यांच्या कार्याला मानाचा सलाम आहे। भविष्यातही त्यांच्या हातून असेच समाज उपयोगी काम घडत जावो अशी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो आणि जयप्रकाश आणि उषाताई यांना मनापासून शुभेच्छा देतो। थांबतो। या ठिकाणी आपल्यासोबत या अभ्यास केंद्राचे अध्यक्ष माननीय वाडेकर सर देखील आपल्यासोबत आहेत। आपण त्यांचे सर, या ठिकाणी जो आज कैलासवासी चुडामन वाघमारे यांच्या स्मरणार्थ जे या ठिकाणी त्यांचे सुपुत्र जयप्रकाश चुडामन वाघमारे आणि त्यांच्या सुनबाई उषाताई जयप्रकाश वाघमारे यांनी जो या ठिकाणी पुस्तक दान करण्याचा जो या ठिकाणी अतिशय चांगला उपक्रम राबवला आहे, याबद्दल काय सांगणार? असं म्हणलं जातं आमच्या आरोग्य ह्याच्यामध्ये की दानात दान, नेत्रदान, रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे असं म्हटलं जातं। परंतु मी ह्या ठिकाणी असं म्हणेन की दानात दान हे ज्ञानाचं दान हे सर्वात मोठं आहे। ज्ञानाचं दान हे सर्व समाजाला सुधारण्याचं काम करते आणि महामानवांची ही जी शिकवण आहे ते महामानवाची शिकवणीला प्रेरित होऊन आमचे प्रकाश वाघमारे साहेब, उषाताई वाघमारे मॅडम यांनी जे काही उपक्रम सातत्याने गेल्या 5 वर्षापासून आमच्या या अभ्यासिकेसाठी त्यांनी देणगी देत आहेत। माझ्या माहितीनुसार हे मला वाटतं 2005-08 पासून यांनी एक उपक्रम चालू केलेला आहे आणि आज CB वाघमारे साहेबांची आज पुण्यतिथी आहे। खरंच त्यांना आनंद होत असेल की आमचे असे सुपुत्र त्यांचं जे कार्य अपूर्ण राहिलेले कार्य पूर्ण करत आहेत आणि मी
त्यांना धन्यवाद देतो अभ्यासिकेच्या वतीने आणि निश्चितच मी ग्वाही देतो की जे तुम्ही अपेक्षा केलेली आहे पुस्तकं देत असताना की काहीतरी अधिकारी ह्या ठिकाणी घडले पाहिजेत, निश्चितच आम्ही त्या पद्धतीने प्रयत्न करतो आणि विद्यार्थ्यांना तसं ते गाईडलाईन्स आम्ही त्या ठिकाणी देऊ इतके ह्या ठिकाणी तुम्हाला शब्द देतो आणि पुनश्च मी ह्या दोघांचंही प्रकाश वाघमारेजी, उषाताई वाघमारेजी या परिवाराला मी खूप खूप धन्यवाद देतो. असंच तुम्ही आमच्या सोबत राहावं अशी विनंती. कैलासवासी चुडामन भिवाजी वाघमारे यांचा जो पुण्यस्मरणार्थ या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला होता, छोट्या कानी का होईना परंतु या ठिकाणी ज्ञान वाटण्याचं काम हे सर्वात मोठं त्यांनी केलेलं आहे. त्यानिमित्त या ठिकाणी त्यांच्या सुनबाई सौभाग्यवती उषाताई जयप्रकाशजी वाघमारे हे देखील आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करतो. ताई नमस्कार. या ठिकाणी आपण जे हे पुस्तक वाटण्याचं जे उपक्रम घेतलात हे आपला नेमका कसा म्हणजे सुचला? कारण विविध उपक्रम असतात, विविध उपक्रम राबवले जातात पुण्यतिथीनिमित्त, परंतु आपण पुस्तक वाटण्याचा उपक्रम राबवतो. कैलासवासी CB वाघमारे उंबरसकर यांच्या 25व्या पुण्यस्मरणानिमित्त आज आपण इथे या अभ्यासन केंद्रासाठी आलेलो आहेत आणि हा उपक्रम पुस्तक वाटप, विविध पुस्तक वाटपाचा संग्रह आहे, ग्रंथसंपदा आहे, त्याचबरोबर वृक्ष वृक्षारोपणासाठी मदत केलेली आहे. त्यानंतर माझ्या शाळेमध्ये लेखन साहित्य आणि माझ्या वर्गातील गेल्या वर्षीच आम्ही बोलक्या भिंती करण्यासाठी सुद्धा तिथं डोनेट केलेला आहे आणि खूप सुंदर असा वर्ग, त्या बोलक्या भिंती आज त्या वर्गामध्ये 56 लेकरं आज तिथं शिक्षण घेत आहेत. अशा वेगवेगळ्या स्वरूपानं वडिलांची पुण्यतिथी पुण्यस्मरण करावं, त्या पावन स्मृतीस आपल्याला अभिवादन करता यावं, त्या कुठल्या तरी पारंपरिक पद्धतीला छेद देऊन या उपक्रमाचा चे स्त्रोत्र आहे श्री जयप्रकाशजी वाघमारे सर यांची ही संकल्पना आहे आणि गेली 2006 पासून म्हणजे हे आत्ताचं 19वे वर्ष आज आम्ही साजरे करत आहोत. आणि या अभ्यासन केंद्रांनी आमची आजच्या या ग्रंथसंपदेची छोटीशी भेट स्वीकारली आणि या कार्यक्रमासाठी सर्वजण उपस्थित मान्यवरांचं, अध्यक्ष, सदस्य, सचिव आणि उपस्थित विद्यार्थी मित्रांचं सर्वांचं मनापासून आभार. आतापर्यंत आपण पुण्य स्मरण कार्यक्रम केलात, अतिशय चांगले केलात. तर आतापर्यंत काय काय केलात कार्यक्रम आणि जी आपली ही बातमी ऐकत आहेत त्या जनतेला काय सांगा की कशा प्रकारे आपण पुण्यस्मरण कार्यक्रम करायला पाहिजे? पारंपरिक गोष्टींना थोडासा छेद देऊन थोडंसं आपण आज कशाची गरज आहे ती गरज, खरी गरज ओळखून ज्ञानाचं कार्य करण्यासाठी किंवा ज्ञान देण्यासाठी जे आपण सावित्रीबाई फुले असतील, महात्मा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, या महान मानवांचा वारसा छोटे खाणी का होईना आपल्या परीनं पुढं चालवत राहावं हीच एक प्रामाणिक अपेक्षा होती. या ठिकाणी अशा प्रकारे कैलासवासी चुडामन भिवाजी वाघमारे यांच्या पुण्यस्मरणार्थ या ठिकाणी हा कार्यक्रम अतिशय उत्साहात या ठिकाणी संपन्न झाला. या ठिकाणी CM न्यूज साठी संजय कुमारजी गायकवाड. धन्यवाद.